गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदीकाठाने सावली तालुक्यात 20 रानटी हत्तींचा कळप दाखल झाला आहे। वैनगंगा नदीच्या सीमावर्ती भागातील करोली, आकापूर, खानाबाद, सायखेडा, जनकापूर, पालेबारसा आदी गावांमध्ये त्यांचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या हत्तींच्या कळपात 20 हत्तींचा समावेश आहे। मोठ्या संख्येने हत्तीचा कळप आढळल्याने नागरिकांना आता बिबट्या आणि वाघांसोबतच हत्तीचाही सामना करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। वन विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात असून त्यासाठी 2 ड्रोन कॅमेराचा वापरही केला जात आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 पेक्षा अधिक वन कर्मचारी या रानटी हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवले आहेत। त्यांना परत गडचिरोली जिल्ह्यात पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे। हत्तींच्या कळपाबाबत वन विभागाने विशेष सूचना दिल्या आहेत। त्यात हत्तींचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर राखावे, रात्रीच्या वेळी हत्ती मानव वस्तीकडे वळू नयेत म्हणून वन विभागाचे पथक या गावांवर बारीक लक्ष ठेवून आहेत। हुसकावून लावण्याच्या मोहिमेसाठी वन कर्मचारी सज्ज झाले असून ग्रामस्थांनाही सुरक्षित स्थळी राहण्यास सांगण्यात आले आहे।